संकल्पागी माया संसाराची फिरले अनंते जैसे तुझे
पायी माया संसाराची ठेविले अनंत तेजे प्रिया ठेविले अनंत तेजे प्रिया
माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालो तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैशीची रहावे चित्ती असो द्यावे समाधान विठ्ठला हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशीची रहावे चित्ती असो द्यावे समाधान या गोठविली गावात भगवान पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये हा प्रतिवर्षाप्रमाणे नामयज्ञ चालू आहे. अशा या यज्ञात माझ्या वाट्याला आलेले हे कीर्तन सेवा, ही सेवा भगवत चरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय या अभंगात भक्ती करणारे जे जे आहेत त्यांना मार्गदर्शन करतात. प्रश्न असा निर्माण होतो की मार्गदर्शन का करतात. त्याचं उत्तर असं आहे, काही चूक होत असली पाहिजे. म्हणजे भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांचा भक्तीमध्ये काही प्रमाद घडत असेल, म्हणजे चूक घडत असेल, म्हणूनच मार्गदर्शनाची महाराजांना अपेक्षा वाटली. विठ्ठला पण हे महाराजांना समजलं कसं. महाराजांना समजलं त्यांच्या मुखावरून, कोणाच्या, भक्ती करणाऱ्यांच्या. कारण भक्ती केल्यानंतर भक्तीचं फळ सुखी भवती, तो सुखी होतो. आनंदी भवती, तो आनंदी होतो. त्याचप्रमाणे आत्मा रामो भवती, तो आत्माराम होतो, म्हणजे आपल्या ठिकाणी रम्मान होणारा होतो. स्तब्धो भवती म्हणजे शांत होतो. तृप्तो होती म्हणजे पूर्ण तृप्त होतो, म्हणजे कायची अपेक्षा राहत नाही. अशी अनेक प्रकारची भक्तीची फळं आहेत. पण ती फळं या भक्ती करणाऱ्यांच्या तोंडावर दिसली नाहीत. त्यांची तोंड कशी दिसली. फोडली गोवरी ऐशी ऐशी
गोवरी ऐशी दिसे तोंडावरी. कधी जसे आता कोणातरी पोचून आले आहेत अशी, म्हणजे सुटकी तोंड दिसली, म्लान वदन दिसले. माणसाचं तोंड भक्तीनं प्रफुल्ल दिसायला पाहिजे, आनंदी दिसायला पाहिजे, समाधानी दिसायला पाहिजे, त्याच्यात शांती व्हायला पाहिजे. तसं न होताना त्यांची तोंड अति दुःखी दिसली. विठ्ठल याचा अर्थच असा आहे, महाराजांना असं वाटलं की यांची भक्ती जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की भक्ती करणारी आहेत, मग भक्ती करणाऱ्या भक्तांना तर ती फळं मिळायला पाहिजेत, आणि ही तर मिळत नाहीत. याचा अर्थच असा आहे की यांच्याकडून ती भक्ती जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. महाराजांनी आपण स्वतः त्यांना विचारलं, का हो तुम्ही भक्ती करणारे भक्त? म्हणे हो, आम्ही सर्व भक्ती करणारे आहोत. मग तुमचे चेहरे असे सुकलेले का? तुम्ही सुटक्या कापडासारखे दिसता, असं दिसायला नको. म्हणे खरे महाराज, असं तर दिसलं नाही पाहिजे, पण दिसतंय, याला काय करायचं? महाराज म्हटले, याच्याकरता जशी भक्ती व्हायला पाहिजे तशी करायला हवी. म्हणे कशी भक्ती करायला पाहिजे? तुम्हाला तुमचे चेहरे दुःखी दिसतात, म्लान दिसतात, अगदी खराब दिसतात. याचं कारण तुम्ही आपलं प्रेम संसाराकरता दिलेलं आहे, आणि संसार स्वरूपता दुःखी आहेत. संसार कधी सुख कोणाला देत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे, ठाऊकाची आहे संसार. सर्वांना माहीत आहे का संसार दुःखमय आहे. संसार दुःख मूळ असा संसार करणारे तुम्ही, बरं तो करता म्हणजे त्याच्यावर सर्वस्वी प्रेम अर्पण करून करता, म्हणजे संसारावर प्रेम ठेवून करता. मग होतं काय? ज्याच्यावर प्रेम असताना त्याचे धर्म आपल्या चेहऱ्यावर उमटणार. म्हणजे दुःखी संसारावर प्रेम करताना तुमच्या चेहऱ्यावर दुःखच प्रकट होणार. विठाला कारणाप्रमाणे कार्य होत असतं. कारण हा संसार आहे,
आणि असा तो संसार दुःखमय आहे. मग तुम्ही जरी देवाची भक्ती केली तरी प्रेम संसार आहे ना, मग ते दुःखच तुम्हाला निर्माण होणार बेटा. ते भक्त मंडळी म्हणले याला काय करावं, याला एकच करायला पाहिजे. म्हणजे काय, संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवाला अर्पण करायचं. हीच श्रेष्ठ भक्ती आहे आणि हीच थोर भक्ती आहे अभंगाच्या. थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती श्रेष्ठ भक्ती आहे. कोणती? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढून टाकणं आणि ते प्रेम देवाकडे लावणं ही श्रेष्ठ भक्ती आहे आणि देवाला आवडणारी सुद्धा आहे. तुम्ही भक्ती देवाची करताना म्हणे हो देवाची करतो, मग देवाची भक्ती तुम्ही करणारे, मग ती भक्ती देवाला आवडते का न आवडते याचा तुम्ही विचार केला का? म्हणे कधीच नाही. आणि हे तर पहिलं विचारात घ्यायला पाहिजे होतं. आपण जे देवा करता करतो ते देवाला आवडतं का नाही हे पहिलं पाहायला पाहिजे ना. जर तुम्ही भक्ती करता ती देवाला आवडत नसेल तर करण्यात काय उपयोग? देवाला आवडते का नाही पहिले विचार घ्यायला पाहिजे होतं. आमची चूक झाली. मग लक्षात ठेवा, देवाला आवडणारी भक्ती तेव्हाच होते संसारात. संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढलं
काय भक्ती ही देवाला आवडणारी होते आणि हीच श्रेष्ठ भक्ती मानली जाते. ध्यान ठेवा. देवाला आवडत नसेल तर ते करणं उचित नाही. आणि त्याला कोणी भक्त म्हणू शकत नाही आणि ती भक्ती म्हटली जात नाही. मग काय करायला पाहिजे होतं? देवावर प्रेम असायला पाहिजे होतं. आणि कशाकरता? देवाची प्रेमयुक्त भक्ती होण्याकरता. म्हणून नारदानं आपल्या भक्तिसूत्रामध्ये पहिलं सूत्र घातलेलं आहे, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. तस्मिन म्हणजे त्या भगवंताच्या ठिकाणी प्रेम रूपा सा भक्ती. प्रेम स्वरूप जी असते तिलाच भक्ती म्हणावं. विठ्ठल तुमच्या करण्यामध्ये प्रेमाचा रंग कटप आहे. काही सुद्धा देवाकडे प्रेम नाही आणि तुम्ही संसारावर प्रेम करता. मग सांगा, देवावर प्रेम करून ठेवून भक्ती केली तर देवाची होते आणि संसारावर प्रेम करून भक्ती केली तर संसाराची होते. विठ्ठल तुमच्या मतात काय? भक्ती देवाची व्हावी का संसाराची? देवाचं नाम घ्यायचं, टाळ वाजवायचं, पखवाज वाजवायचं, सगळं काय करायचं. म्हणतात प्रेम मात्र संसारात ठेवायचं. हे काय उचित आहे? हे अतिशय अनुचित तुमच्याकडून होत आहे. म्हणजे देवाला न आवडणारं तुम्ही करता. ध्यान ठेवा. आणि माणसानं देवाला आवडणारी भक्ती करायला हवी. एखाद्या बाईनं मालका करता अगदी चांगला स्वयंपाक केला आणि मालक देवाला बोलवले. मालक येऊन बसले आणि त्यांना सांगितलं करा सुरुवात. त्यांनी सुरुवात केली पण घात घेतलं की नागडोळे मोडायला सुरुवात केली. बरं, दुसरं, सगळ्या पदार्थामध्ये त्याने हात घातला ते तोंड टाकले का नागडोळे मोडले. मग त्या बाईला हे अतिशय दुःख झालं. अरे अरे, ज्या अर्थी माझे मालक जेवले नाहीत, प्रसन्न झाले नाहीत, याचा अर्थ माझ्या पाकामध्ये काहीतरी दोष झालेला आहे, म्हणजे चूक झालेली आहे. मला एक म्हणायचं आहे, म्हणजे स्वयंपाक करत असताना आपल्या आवडीचा करावा का नवऱ्याच्या आवडीचा? नवऱ्याच्या. तुमचं काय मत आहे? नवऱ्याच्या. बाईनं संसार स्वयंपाक करायचा तो मालकाच्या आवडीचा का आपल्या आवडीचा? काय तुमचं मत आहे? मालकाच्या. मालकाच्या आवडीचा करायला पाहिजे. मालका करता केला तर तो मालकाला आवडता झाला पाहिजे. पण ही आपल्या आवडीचं करते त्याला किंमत नाही. तुम्ही देवाची आवडीचं करता का तर तिला महत्व आहे. आणि ही प्रापंचिक माणसं सगळ्या संसारावर प्रेम ठेवूनच भक्ती करतात. विठाला आणि ज्या भक्तीमध्ये प्रेम नाही ती भक्तीच नाही.
प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रेमाविन भजन करून काय, नाकाविन मोती असूनी काय. एका ग्रस्तानं गरीबा बिचारा हामलीचं काम स्वीकारलं. मार्केटमध्ये जाऊन हामली करू लागला. गरीब असल्यामुळं त्यांनी आपलं सर्व जीवन पाहून आणि ते सवन भागून नंतर काही पैसा शिल्लक ठेवला. आपल्या जीवनाचे सर्व काय लागते पागला पैसा ठेवला आणि पैसा बरा संचित झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपण बायकोला काहीच केलं नाही. मग त्यानं आपल्या बायको करता नथ केली. नथ आता आपल्या आवडत्या बायको करता नथ करणं काही करणं वाईट नाही, मान्य आहे. पण नथ केली जिच्या करता तिला नाकच नव्हतं. नाक नाही देणे वाया, नाक देखणी आहे, गुरी गुमटी आहे, परंतु फक्त नाकच नाही. मग अशी आहे त्यांना तिची काय शोभा. आता कुठं घालणार मुसड्यात कानात नाक नाही, त्यामुळं नथेला काही किंमत नाही. तसं प्रेम नाही, भजनाला काही किंमत नाही. विठाला विठाला राग आळवितो नाना काय गातो ते कळेना. ह्या मुंबईच्या भागामध्ये भजने फार ताठ जोरात भजन करतात, मान्य आहे. पण देवा करता करता का म्हणे नाही. मग तुमच्या की भक्ताला काही किंमत नाही. विठाला विठाला भजन हे देवाचं देवालाच आवडणार व्हावं आणि देवाच्या आवडीचा विचार केला पाहिजे. आणि जर तिथं देवाच्या आवडीचा विचार केला जात नसेल ते भजन कुछ कामाचं आहे. विठाला भजन जसं प्रेमाशिवाय व्यर्थ ठरत. या भागामध्ये श्रावणी पोथ्या चालू असतात. पोथी लावल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा होतात थोडेसे. मग त्याच्यात एक अर्थक असतो आणि एक वाचक असतो. वाचकानं काय करायचं, वाचायचं आणि अर्थकानं अर्थ सांगायचा. अर्थं करोति इति अर्थ. काय असतं, आद्याच्या पहिल्या जेव्हा नमनाचे असतात त्या अर्थदृष्ट्या अति कठीण असतात आणि त्या अर्थ सांगला त्या आपल्याला कळत नाही. तो काय करतो, यांनी वाचले पुढं झाला, वाचलं पुढं झाला, म्हणजे पुढं झाला. मला म्हणायचं असं पुढं चाला म्हणून
जर अर्थ कळलं नाही तर त्या वाचण्याला काय किंमत आहे का? अर्थाविना पोथी वाचून काय, तसं प्रेमाविना भजन करून काय विठ्ठल. भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि आम्ही तर सर्वस्वी प्रेम संसाराला देऊन टाकले. संसारावर प्रेम करतो. कशावरून? जसे आमचे कीर्तनकार बुवा, साधा बुवा असेल त्याच्यात साध, त्याला लोक तेवढं का देत नाहीत. तो आमच्यासारख्या बुवाला काय पाकिट भरतात म्हणजे येणे भाडे होत नाही. तो चांगला भाऊ असतो ना, लाखानं पैसे भरतात आणि ते पाकिट भरलं का त्याला देतात. आणि घरी आल्यानंतर ते पाकिट खेचून काढतो आणि आपल्या बायकोजवळ देतो. आईजवळ देत नाही, बापाजवळ देत नाही, भावाजवळ देत नाही, बायकोजवळ. अगं माझे बायले सारं तुला वाहिले, तू जगदंबांचा भोप्या. चित्ताराधी श्रे ते छंदे नाचे, माकड गारुड्याचे तैसे होया. बायकोर प्रेम करतो. सांगा त्याच्या कीर्तनाला काही सवय? कीर्तन करावं आणि कीर्तन घ्यावं पण ना ठेवा. कोणाचं त्या कीर्तनामध्ये प्रेम असेल, देवावर प्रेम असेल तर घ्यावं. जो पैशावर प्रेम करतो त्याचं काडी मात्र कीर्तन घेऊन ये विठाला. पैसा मागणारा आणि पैशावर कीर्तन करणारा योग्य नाही, लक्षात ठेवा. आणि आज तर त्यांचा सुफड झालाय. मागितल्याशिवाय जातच नाहीत. लांब गेलेली गाडी पुन्हा फिरून येते आणि पुन्हा भांडत बसतात. मला ते पैसे कमी दिले तुम्ही, असं का केलं? आमच्या मला पैसे द्यायला पाहिजेत. अरे अरे, हे किती खराब वाटतं बघते. लोकांचा मला अनुभव आहे. मी कीर्तनकारच आहे, पण माझ्या अनुभवामध्ये आजपर्यंत असं नाही की लोकांनी मला पैसे कमी दिले. काय जास्त दिले नसतील पण कमी दिले असं मात्र नाही. लोक विचार करतात महाराज आले त्यांचं भाड्याचं खर्च द्यायला पाहिजे. आणि मी सुद्धा यथा लाभो संतुष्ट, जे मिळेल त्याच्यात संतोष मानतो. माझे पैसे येतात म्हणजे लोकांनी दिलेले प्रेमानं मी खिशात घालतो. स्वतः करता त्याचा वापर करत नाही, सामाजिक कार्य करता त्याचा वापर करतो. यांना सगळं माहिती आहे. त्र्यंबकेश्वरची धर्मशाळा, इगतपुरीची मठ, आळंदीची धर्मशाळा आणि पंढरपूरची धर्मशाळा कशाने झाली का हो? तुम्ही आहात ट्रस्टी. कशी काय झाली? तुमच्याच पैसे झाली का? नाही, लोकांनी पैसे दिले पण माझ्याजवळ असलेले मी वापरले. विठाला विठाला. आणि आजपर्यंत कोणाजवळ पैसा मागितला नाही तोंडानं
आणि मागितलं कुणी दाखवा मला येतं कुणी आहे का, मग पैसे मागितलं म्हणून जरा करावरात मी स्वतः माझ्या मुखानं पैसे कोणाकडे मागितले कीर्तनाचे असा कोणी दाखवा. जन्मात कधी केलंच नाही ना, दिसणारच नाही. फक्त मिळालेले ते समाजाकरता वापरले, घरी नाही. घरी तर असं आहे, जेव्हा लहानपणीच घरातून बाहेर निघालो तेव्हा ते घर नाही, घरची माणसं नाही, आणि मी त्यांचं नाही ते माझे नाही. विठाल विठाल नाही तर हे लोक अरे तू गजा कुठे गाजा काय रे खरे का बाबा हे खरे काही बोलेलो साक्षी. घरी गेलो पोरं जरी यांची कोणी असली मी त्यांना खाऊ सुद्धा नेत नाही. विठाला विठाला प्रत्येक समाजाचा पैसा समाजा करताच खर्च करायचा, आपल्या करता नाही. विठाला विठाला आणि आपण कीर्तन करायची त्याच्यावर संसार करायचा. अरे कीर्तनकार झाल्यानंतर त्याने देवा करताच व्हावं आणि देवा करताच करावा. जे 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 काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, जे करील ते ती देवाची सेवा व्हायला पाहिजे. विठाला विठाला म्हणून तुम्हाला खरी भक्ती सुख देणारी व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, संकल्पावी माया संसारावरचं प्रेम पहिले काढा, नंतर भजनाला लागा. विठाला विठाला महाराजांनी संसाराचा अनुभव घेतला, कटू अनुभव आला, मग त्यांनी सोडला तो. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा, तुझी अंतरे दातर या दावेदार निमित्त. पुन्हा त्याचं तोंड पाहिलं नाही. संसाराच्या अंगी संसाराच्या अंगी व्यसनाने दुःख आहेत हे लक्षात घेऊन तो सोडला आणि कीर्तनाच्या नाद लावला. आम्ही त्या झालं काय, आम्ही कितने शोध झालो. देवाची भक्ती देवा करता केली, समाजाकरता करी. समाज म्हणजे कोण, जन घ्यावं का, जनार्दन विष्णुमय जग आणि या वृत्तीनं सर्व परमात्मा समजून सर्वांकरता जो काही करील तो खरा भक्त आहे. देवा करता करावं हे लोकांच्या डोक्यात येतच नाही. उलट आम्हाला म्हणते बोला काय जात, हा विरुद्ध बोलतो. अरे विरुद्ध नाही, खरं बोलतो, विरुद्ध बोलत नाही. संतांच्या वाङ्मयात हेच प्रमाण, असेच प्रमाण आहेत. वेदामध्ये सुद्धा असं कथन केलं आहे, भक्तिशास्त्रामध्ये असं सांगितलंय.
तुम्हाला वाईट वाटतं हा तुमचा दोष आहे विठाला. योग्य कीर्तन व्हावं, ते समाधान देणारं व्हावं, आनंद देणारं व्हावं असं वाटतं. आम्ही काय करा, संसार काय त्याचं प्रेम नष्ट करा. काय करा, संसारावरचं प्रेम काढा. विठ्ठल पावी माया संसाराची. संसारावरची माया म्हणजे प्रेम, ते काढा आणि देवाकडं लावा आणि मग देवाचं भजन करा. मग देवाला आवडणारी ती भक्ती होईल. गिरीधर लाल तो भाव राग कला नाही जानत, देवा करणे भाव तस्मात भावेने विद्यते देवो न काष्टे न पाशाने मृगमये तस्मात भावही कारणम. भाव बळे आकळे विनाकळे करतळे आवळे तैसारे. भाव हा महत्वाचा आहे. भावा पुढे बळ नाही. सर्वश्रेष्ठ बळ आहे. म्हणजे प्रेम हे सर्वश्रेष्ठ बळ आहे. प्रेमानं जर भक्ती केली असेल तर ती देवाला आवडणारी होते. देव त्या भक्तीनं प्रसन्न होतो आणि तुम्हाला सुख शांती समाधान आनंद प्रदान करतो. भक्तीचा आनंद भक्तांना मिळतो. पण भक्ती करता जर यांचं जीवन असेल तर विठ्ठल विठ्ठल माणसाचं जीवन अतिशय विचित्र झालेलं आहे. डोंबिवलीला माझं कीर्तन डोंबिवलीला होतं आणि कीर्तनला एक बाई आली होती. कीर्तन झाल्यानंतर माझं तिनं दर्शन घेतलं. मला म्हटले महाराज तुम्ही कीर्तन केलं काय घेता म्हणजे. माझं काय नाही जी तिथे घेतो. मी कीर्तन करते मग ₹1,00,000 घेते. लाखाच्या खाली मी कीर्तन करत नाही. विठाला आता असा समाज पावसाळलाय, प्रविष्ट झालाय. कशी परमात्म्याची योग्य भक्ती होईल विठाला. सेवा करता देवाचं आणि भक्ती व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर संकल्पावी माया संसाराचं प्रेम पहिलं काढा. संसार देवाला द्या असं मी म्हणत नाही आणि संसार करू नका असं मी म्हणत नाही. संसार करा, तो संसार देवाला द्या असं मी म्हणत नाही. परंतु त्या संसारावरचं प्रेम मात्र दूर करा. खरं प्रेम त्या भक्तीला बाधक आहे. ते प्रेम जर भगवंताकडे आलं तर भक्ती आता काय सांगावं अतिश्रेष्ठ होईल. म्हणून प्रेम पाहिजे. आणि याच करता तुकोबारांनी
ठिकठिकाणी प्रेमाची मागणी प्रेम सुख दे कोणी असो प्रेम नसेल तर काही महत्व नाही हा रांडवेने जेवी शृंगार काही त्या ज्ञानाला चव नाही रांडवेने जीवी शृंगार पै केला रणक्या बाईनं शृंगार करायचं आता मला म्हणायचं शृंगार पूर्ण बाईनं असे मत नाही पण रांडकीनं करावं का तिला नवरा सुद्धा मेला खाला झालाय तिनं शृंगार कशाला करायची शृंगार करून जावं आपल्या मालकासमोर मालक खुश करावा मालका करता करावा काही इतरांकरता बाईचं इतरांकरता काहीच नसतं सर्व मालका करताच असतं आणि सर्व मालक करता असतं तीच पतिव्रता होते बाकी नाही विठाला विठाला पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता ते अनायाशी आत्महिता भेटली स्वामीच्या मनोभावा न चुकले हेच परमशिवा एरते पांडवा वाणिज्य करणे तर ध्यान ठेवा म्हणून स्त्रियांचं महत्व भारतामध्ये पातिव्रत धर्म म्हणून आहे आणि त्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे काय आता काय तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता अशी पतिव्रता श्रेष्ठ आहे आणि आम्हाला भक्तीनं उदाहरण ते घेतले पतिव्रते ऐसा पतिव्रते ऐसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैच्या परी त्या प्रकारे नारायणाशिवाय जर नाही काही भक्त आयुष्य जाना जे देई उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विजय तो त्यांचा झाला नारायण विजय तो त्यांचा झाला तसा बाईचा आपला पती हा विषय होतो पतीशिवाय तिला दुसरा विषय नाही विचार करा आपलं स्वज्वळ चित्त स्वजर परमार्थ म्हणजे भक्ती मालकाची व्हावी याच्या करता मालकाशिवाय अन्य ठिकाणी जाऊ नये विठ्ठल
वर्षापर्यंत आईबापांना अतिशय चांगलं सांभाळलं पाहिजे, कारण ती वस्तू दुसऱ्याची आहे, ती चांगली राहिली पाहिजे. म्हणून तिचा ब्रह्मचर्य तिनं धारण करून राहिली पाहिजे 8 वर्षापर्यंत. अन्य पुरुषाचा स्पर्श नको, चित्तात तो विषय नको, आणि 8 वर्षात तिचं लग्न केलं पाहिजे. 8 वर्षा भवेत कन्या. 8 वर्षाच्या वयामध्ये कन्या अवस्थेत येते, आणि ती कन्या अवस्था राहते फक्त 11 ते 12 वर्षापर्यंत. तिथून पुढे कन्या राहत नाही, मग तिथून बायात लग्न होतं. बायांचं अलीकडे कन्याची लग्न होती म्हणायचं कन्यादान, खरं आहे बायादान. विठाला विठाला कन्यादान म्हणते, कन्यात राहिली पाहिजे. त्यांच्या हातात नाही, कोणाच्या हातात, ते बरोबर ते 12 वर्षापर्यंत राहते. रज दर्शन झालं, कन्या गेली, आणि रज दर्शनानंतर मुलगी जर बापाजवळ राहील, जेवढे रज दर्शन बापाच्या घरी जातात तेवढ्या ब्रह्महत्या त्या बापाला भोगावं लागतात. बेटाला बेटा तुम्हाला लोकांना कळणार नाही, मी खरं बोलतो खोटं माझ्यापर्यंत या, मी तुम्हाला दाखवू सगळं ग्रंथांमध्ये काय सांगितलं. आणि मी तसं बोलत नाही, मला प्रमाण असेल तरच बोलेल. पूर्वी लोक पाळण्याला लग्न लावायचे म्हणतात, 8 वर्षापूर्वी लग्न मोकळे व्हायचे. आता किती वर्ष पूर्वी होतात, आणि लग्न आता बापाला आईबापाला लग्न करावं लागत नाही, पूर्वी आपलं लग्न करून घेतात. मिठाला मिठाला आणि तो पटल त्याच्याशी लग्न, तो कोणत्या जातीचा असो, कोणताही असो, तिला पटला मी झाला. शिकलेली माणसं जातीभूतचा विचार करतात का, धर्माचा विचार करतात का, न्यायाचा विचार करतात का? म्हणून आजचा शिकला माणूस अतिशय वाईट घेत जात झालेला आहे. ते सर्व वाईट जपून नाही. विठाला विठाला मुलीनं आग्रह करू नये, बापाच्या मताप्रमाणे लग्न करावं, आणि आई बापांना पाहून द्यावा. ते पाहता म्हणजे तो कसा आहे, आपल्या मुलीबरोबर ज्याचं लग्न घडतं तो कसा आहे, त्याचं घराणं कसं आहे, त्याचा बाप कसा आहे, त्याचं आई कशी आहे, सगळ्या 4-5 कुळांचा मागचा अंदाज करून त्याची जाणून नंतर आपली मुलगी द्यायची ते ठरवतात. हा विचार स्वतः मुलगा आणि मुलगी स्वतः म्हणजे लग्न लागतात ते करतात का? आणि दुसरा माग करायला पाहिजे की नाही बोलत नाही. अवघड आहे. जर्सी गाई, जर्सी संतती, देशाला अशी जर्सी संतती व्हावी. अरे देशाला योग्य संतती मिळण्याकरता स्त्रियांचं आणि पुरुषांचं योग्य वर्तन असलं पाहिजे, तर ती योग्य संतती मिळेल. विठाला विठाला भगवंताची भक्ती करणारानं संसाराचं प्रेम काढून देवाकडे अर्पण करावं. हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची. ऐकणाऱ्यांना प्रश्न केले महाराज, संसारावरचं प्रेम काढणं संसार होणारच नाही.
मला विचारायचंय, संसार झालाच पाहिजे का? कशा करता झाला पाहिजे? काय गरज आहे? सांगा ना मला. काही सुद्धा गरज नाही. संसार करण्याकरता कुठं सांगितलं नाही, करायला सांगितलं तो परमार्थ. व्हावं परमार्थी, करावं परमार्थ, देवाची भक्ती, भक्ती ज्ञान वैर इथे धारण करावे. संसार करावा काय कामाचा? काय कामाला येतो? अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धाच्या अधीन अन्न आहे, प्रारब्धाधीन मान आहे आणि प्रारब्ध धन आहे. प्रारब्धाधीन म्हणजे प्रारब्ध जेवढं आहे तेवढंच मिळणार, जसं आहे तसंच मिळणार, जेवढा मान तसा मान मिळणार. तुमच्या प्रयत्नाला काय किंमत आहे विठ्ठल? तुम्ही अन्याने खूप धन मिळेल, काय खाल का तेवढं? आणि खायला मिळेल का? प्रारब्ध नाही देणार. त्या पोटामध्ये त्यावेळेचं अन्न फक्त प्रारब्ध जातं, दुसरं अन्न जात नाही. कारण ते शरीर अन्नावर पोचलं जातं, मान्य आहे. पण प्रारब्ध अधीन शरीर, प्रारब्धाच्या अधीन आहे, तुमच्या अधीन नाही. शरीर तुमची अधीन नाही, कुणाच्या प्रारब्धाच्या अधीन. मिळालं आणि हे प्रारब्ध रूपी फळ देणारा भगवान आहे. आपण कर्म करणारे आहेत आणि भगवान फल देणारा. आणि तो स्वतः देत नाही, ते कर्माप्रमाणे देतो. तुम्हाला कर्माप्रमाणे घ्यावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, हे कमवायच्या नादी लागू नका. याचा काही उपयोग नाही. आणि जे तुमचे उपयोग आहेत ते कमायची काही गरज नाही, ते आपण मिळणार आहे. त्याला कमवावं लागतं असं नाही, कमवावं लागतं फक्त परमार्थ करायचा असतो. परमार्थ पुरुषार्थ परमार्थ करता आहे आणि जगण्याकरता प्रारब्धवाद आहे. आणि परमार्थ करता पुरुषार्थवाद. म्हणून प्रयत्न करायचे ते फक्त परमार्थ करता. विठाला काही नेणे धंदा नित्य भरे पोट तुका करीना पोहाट. आणि दुसरा महत्वाचा भाग, आपण भजन करतो ना परमात्म्याचं, मग आपली काळजी भगवंताला. आपल्या भक्तांची काळजी भगवान स्वतः करत असतो, तो कोणावर ठेवत नाही. म्हणून तुम्ही काय करा, बैसोनी निश्चळ करी त्याचे
मला काळजी करायचं काम नाही. नको चिंता करू अण्णा या वस्त्राची माऊली आमची पांडुरंग. आता या ठिकाणी सप्ताह चालू आहे. त्या सप्ताह करता काही गुणीजनांना निमंत्रित केलं असतं. गायक म्हणा, वादक म्हणा, असे बोलवले असतात. कशा करता? गायना करता, वादना करता. मग त्यानं काय करायचं असतं? 7 दिवसामध्ये फक्त गायन वादन याचाच काय करायचा? का घरात शिरायचं, चुलीचा उपयोग जायचं, माल घेऊनच काय उपयोग? असं कधी विचारावं. मला चुलीपर्यंत जातो आणि जेवणा करता कमाल आहे. भजन करता करतात ओ चहा झाला काय? म्हणजे तुमचं चहा करतात भजन आहे. मिठाला मिठाला किती हिनत्व आहे. अहो ते व्यवस्था करतातच ना. त्याचं काम आहे. आले पाहुण्यांची व्यवस्था करणं त्याचं काम आहे. त्याला चहा पाणी दूध सर्व काही देतात. उलट चांगलं देतात. गुणीजन कीर्तनकार गुणीजन ज्या ज्या ठिकाणी जातात ते कसं खातात रे सांगा बाबा. अशी बालाजी का बेत चकाचक, काही कमी करत नाही लोक. अगदी उत्तम प्रकारे जेवण देतात. मी म्हणतो चुकलं म्हणतो काय? मी स्वतः खातो, मला माहिती आहे. लोक कधीच आणि सामान्य महाराजाकरता करत नाही. ज्या दिवशी महाराज यायचा तेवढा आपल्या पोराच्या तोंडचं सुद्धा दूध काढतात. त्या महाराज देतात विठाला बेटा. फार प्रेम करतात. तुम्हाला त्याची चिंता करायची काही कारण नाही. अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे माझं अनन्य चिंतन करतात भगवान म्हणतात मी त्यांचा योगक्षेम वाहतो. योगक्षेम त्यांचा जाणे देवाला कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या. आपण ती काळजी करता कशाला? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सर्व आहे. चिंता त्याशी सर्व आहे. भावे हरि नाम घेते, भावे हरि नाम घेते, भावे हरि नाम घेते, भावे हरि नाम घेते. तुझे देता सर्व आहे, सर्व आहे. तुझे देता सर्व आहे.
काळजी करू नये. प्रेम एकदा संसाराचं देवाला अर्पण केलं मग कसं राहायचं अनंत ठेविली अनंत तैशीची राहावी. राहत नाहीत नाईलाजाने राहावं लागतं म्हणून समाधान राहत नाही. किती असो द्यावे समाधान नाही. एका ग्रस्तानं आपल्या बायको करता बाजारात जाऊन पातळ आणलं. गरीब बिचारा पातळ आणलं आणि ते पातळ बायको हातात ते आता फेकून देत पातळ आणलं या. त्याचा धिक्कार केला, अनादर केला, अपमान केला. या गोष्टी स्त्रियांकडून आपल्या पतीसंबंधी व्हाव्यात का? स्त्रियांनी पतीचा अपमान, पतीचा अनादर, काय सांगावं. आता अलीकडे पतीला हवं का म्हणत नाही. ये चहा कुठे काय चहा कुठे म्हणतात. एवढं आता जग सुधारलंय. विठाला विठाला अलीकडचे पुरुष गप्पा ऐकतात. काय गप्पा तेरे चुप आणि मेरे चुप. अशा प्रकारचा अनादर केल्यानंतर ऐकण्यासारखं आहे. अरे पती हा देव आहे. त्याची देवासारखी पूजा करायची असते. बाईंचा दुसरा देव नाही. त्या भगवान शंकरांना गेल्या चालतील, विष्णूकडनं गेल्या चालतील. त्यानं फक्त आपल्या पती सेवा करावी. हा देव आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृ स्वामी काज गुरु भक्ती
महापूजा स्वतंत्र पूजा ना हीच त्या परमात्म्याची पूजा मानली जाते. म्हणजे आपल्या पतीची सेवा करणं हीच विष्णूची सेवा होते. तोच विष्णू मानला जातो आणि त्याला म्हणावं चाकर. वा रे वा, फार सुधारल्या विठाला. किती अन्याय वर्तन करतात, काही समजतच नाही. पतीचा अतिशय आदर असावा. पतीच्या वर आपलं जीवन वळून टाकावं आणि पातिव्रत्य धर्म संपादन करावा, त्याचं रक्षण करावं. एवढं पुष्कळ झालं. हाच यांचा मुख्य धर्म आहे आणि याचंच रक्षण करणं हा त्यांचं काम आहे. विठाला विठाला हेच विष्णूची महापूजा. म्हणून भगवान जसं ठेवील तसं राहावं. चित्ती असो द्यावे समाधान, पण समाधान धरत नाही. समाधान न राहिलं तर काय होतं? दुःखाची
देवा हे थोर भक्ती देवा हे थोर भक्ती देवा कल्पालु माया संकल्पालु माया संसाराची ठेविले अनंते कैसे चिरावे ठेविले अनंते कैसे चिरावे माया संसाराचे संकल्पावे माया संसाराचे ठेविले अनंते समाधान यदि असुदावे समाधान सदावे समाधान जिती असुदा समाधान सुदावे समाधान सिद्ध्या सुदावे समाधान सुदावे समाधान देवावर प्रेम आपण पाहिलं, प्रेम अर्पण केलं तर असा जो प्रेमी भगवान, त्या भगवंतानं आपल्या जसं ठेवलं असेल तसं राहावं. आपण नाक डोळे मोडले तर प्रेम नाही हे सिद्ध होईल. अनादर केला तर दोष लागेल, पाप लागेल. आपला प्रिय भगवान आणि त्याचा सुद्धा आपण अनादर करतो, हा दोष नाही लागणार. म्हणून तो जे देईल त्याच्यात समाधान मानावं, त्याच्याविषयी कमी जास्त काही करू नये. आणि जर समाधान मानलं नाही तर दुःख होईल. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. बरं, जे भोगलं ते कसं भोगणे ते फळ संचिताचे. तुमच्या संचितात जसं असेल तसं भोगायला येणार. चांगलं येणार, वाईट येणार, तसं संचिताचं येणार. त्याच्या देवाचा काय संबंध, तुमच्या कर्माचा संबंध.
मग कर्म जसं असेल तसं फळ. समाधानाने राहावं. आपणच केलेलं आहे, आपलंच फळ आणि येतंय म्हणून आपण लक्षात ठेव. वाईट येतं असेल तर कर्म वाईट आहे, चांगलं तर कर्म चांगलं आहे. आपल्या कर्माला नाव ठेवावं, देवाला नाही. विठाला विठाला वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण मानवी तरुणाला प्राप्त झालो केवळ भगवंताची भक्ती करण्याकरता. आणि ती सर्वस्वी भक्ती व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षणात भक्ती व्हायला पाहिजे. एक क्षण सुद्धा भक्तीशिवाय जाऊ नये. 24 तास भगवंताचं भजन व्हावं, अव्याहत भजन करत राहावं. कारण सर्वस्वी भजन करणं हे महत्वाचं आहे. भजनात जर काही दुसरं आलं तर मरण आणि त्यावेळेला आलं असतं ते तुमचं बेकार ठरेल. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलेवर या प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशयः. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाचा कोणता अंतकाळ कोणत्या समयाला काही सांगता येईल. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये भजन चाललं पाहिजे आणि देवाची भक्ती केली पाहिजे. आणि ती होण्याकरता काय करावं. तुका म्हणे घायलो दयावरी भारे. तुका म्हणे घालो 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 दयावरी
का अखंड भजन व्हावं म्हणून, भक्ती व्हावी म्हणून. संसाराचा भार ज्यांच्या ज्यांच्या माथ्यावर आहे त्यांना देवाचं भजन नाही होत. करायची इच्छा झाली तरी होत नाही. तांबड्याचं फळ जर निघाला आणि बाजार चांगला आहे, तांबडे चांगले आहे, भजन होतं काय? नाही. प्रपंचाचा कोणताही भार जीवानं आपल्या माथ्यावर ठेवून नाही. देवावर तो टाकावा. देवा तू संसार निर्माण केला, तू संसार दिला, तर तू तुझ्या जोर राहू दे, तू सांभाळ. वाहवा संसार देवा पायी. देवाच्या चरणात तो अर्पण करावा. म्हणे कशा करता? संसाराचा आळस आला म्हणून नाही, तो करवत नाही म्हणून नाही, मग भक्तीत फाटा निर्माण होतो. आणि भक्तांना आपल्या भक्तीमध्ये थोडं सुद्धा वैगुण्य होऊ देऊ नये. तिचं काळजीपूर्वक ती भक्ती केली पाहिजे. आणि हीच भक्ती 24 तास होण्याकरता संसाराचा भार देवावर देवा, त्याला संसार अर्पण करावं आणि आपण मोकळं व्हावं. आणि काय करावं? भजन. ज्ञानेश्वर सर्वांना रामकृष्ण हरी. तुका म्हणे घालू हो तयावरी Bye.
सर्वांनी शांत बसायचं आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही, शॉर्टकट मारतो.